सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। तेंडोली मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी विजय प्रभू आणि पंचायत समितीसाठी सुजाता गावडे रिंगणात असून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला। सुजाता गावडे या ठाकरे सेनेच्या उमेदवार आहेत, तर जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव उमेदवार तेंडोली मतदारसंघात निवडणूक रिंगणात आहेत। त्या ठिकाणी जी भाजपची दडपशाही जी चालली आहे संपूर्ण देशामध्ये, त्याला रोखण्यासाठी महाविकास आघाडी ही सक्षम आहे हे दाखवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून कुडाळ तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने ही एकमेव सीट मी काँग्रेसच्या माध्यमातून लढतोय। कारण ही जी काय भाजपच्या यांनी जी अराजकता माजवली त्याला रोखणं गरजेचं आहे। त्या संविधान संपवायला चालले, त्या संविधानाला आम्ही वाचवण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत। त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांचा जो असलेला आंबा काजूचा प्रश्न, काजूला आम्ही गेले कित्येक वर्ष हमीभाव मिळण्यासाठी स्वामीनाथनच्या शिफारसीप्रमाणे आम्हाला हमीभाव मिळाला पाहिजे याच्यासाठी गेली कित्येक वर्ष आम्ही आंदोलन करत आहोत, परंतु अजूनही सरकार आम्हाला फसवतोय। अजूनही स्वामीनाथन शिफारसीप्रमाणे आम्हाला काजूला हमीभाव मिळत नाहीये। दुसरी विचार केला तर काजूचा इन्शुरन्स म्हणजे जो विमा भरला होतो, विमा संरक्षणासाठी जो भरतात शेतकरी, तो सुद्धा सरकार वेळेवर देत नाही। त्याच्यासाठी गेली 7 वर्ष आम्ही विम्यासाठी झगडतो, आंदोलन करतोय आणि आमच्या हक्काचा विम्याचे पैसे आंदोलन केल्यानंतर हे सरकार आम्हाला देते, यात आम्हाला दुःख होते। परंतु याच्यानंतर सुद्धा कितीही आंदोलन करावी लागली तरी शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही झगडण्याचं ठरवलंय। तसंच सरकारने लाडकी बहीण योजना आणली, लाडक्या बहिणींना पैसे द्यायला सुरुवात केली, परंतु आता त्यांच्याकडे पैसे संपले सरकारकडे, त्यामुळे त्यांनी लाडक्या बहिणींना कमी करायला सुरुवात केली। त्या लाडक्या बहिणींचे पैसे सरकारने पहिल्यांदा दिले, कोणतीही छाननी न करता। त्या लाडक्या बहिणींचे पैसे परत सुरू करण्यासाठी हे इलेक्शन संपल्यानंतर आम्ही आंदोलन करण्यात त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळवून देण्याचं कार्य आम्ही करणार आहोत। तसेच वन्य प्राणी जे आहेत, माकड म्हणा किंवा वन्य जे जंगली प्राणी आहेत, ते सुद्धा या ठिकाणी सगळ्या शेतीची नासधूस करतात, त्याच्यावरती सुद्धा सरकार काम करत नाही। त्याचं संरक्षण आम्हाला शेतकऱ्यांना मिळत नाही। त्याच्यासाठी जो वन्य प्राण्यापासून संरक्षण करून शेतकऱ्यांना फायदा देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत। अशा प्रकारे हे विजन घेऊन आम्ही या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जातो। अनेक पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांनी माघार घेतली निवडणुकीतून, तुम्ही निखाराने सामोरे जाताय, तुमचा विजय नक्की समजायचा। या ठिकाणी धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे। जे संपूर्ण जिल्ह्यामध्ये धनशक्ती वापरून प्रत्येक उमेदवाराला आमिष देऊन, आमिषाला बळी पाडून त्याला किंवा वेगवेगळ्या पद्धतीची त्यांना प्रलोभने किंवा दादागिरी करून त्याला उमेदवारी अर्ज मागे करण्यासाठी सांगितले जातात। या ठिकाणी मला सुद्धा काही ठिकाणी प्रलोभन देण्याचा प्रयत्न झाला, परंतु मी असं ठरवलेलं आहे की काही झाले तरी माघार हटणार नाही। विजय आमचा निश्चितच होणार आहे आणि त्या विजयाच्या समीप आम्ही आज पोहोचलेलो आहोत। कारण जनसामान्यांतून आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया मिळत आहे की जनसामान्यांचा लढणारा शेतकऱ्यांचा नेता या ठिकाणी तुम्हाला मिळतोय, अशी त्यांची प्रतिक्रिया आम्हाला ऐकायला मिळते। या ठिकाणी माझ्या मिसेसला सुजाता सचिन गावडे यांना जिल्हा परिषद उमेदवारी वैभव नाईक साहेबांनी दिली आहे। विश्वास ठेवला, वैभव नाईक साहेबांनी विश्वासाने उमेदवारी दिली। गोरगरीब लोकांची कामे केली जातील, कुठल्याही प्रसंगी गोरगरीब लोकांनी हाक मारली तर तिथे उपस्थित राहून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तात्काळ प्रयत्न करणार। त्याचबरोबर इथे शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत, गवेरड्यांपासून त्रास होतो, माकडांमुळे त्रास होतो, ते प्रश्न पण आम्ही तात्काळ आंदोलन करून वगैरे ते सोडवणार। त्याचबरोबर शेतकऱ्यांना न्याय देणार। दुसरी गोष्ट म्हणजे वैभव नाईकांची उमेदवारी दिली, त्यामुळे आम्ही जी कामे आमच्यापासून होणार गोरगरीब लोकांची ती आम्ही करणारच। त्याच्या अगोदर आमचं माडीजोडी सरपंच म्हणून काम केलेलं आहे, प्रामाणिकपणे लोकांची कामं केलेली आहेत, त्यामुळे आम्हाला लोकांचा प्रतिसाद चांगला भेटतो। जिथे आम्ही 25 ज्या ठिकाणी आता फिरतो मतदारसंघात तिथे चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि सीट आमची 101% येणार आहे। फक्त त्या लोकांनी फक्त पैशांचे जे आमिष दाखवतात ना ते दाखवू नये, मग थोडा आम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो। कारण आतापर्यंत बघितलंय ना तर नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी भरमसाठ पैसे वाटप केलेले आहेत, त्यामुळे फक्त एक पैशांची त्यांची भीती वाटते, बाकी आम्हाला कुठल्याही प्रकारचं काय काळजी नाही। आमची सीट 101% येणार, आम्ही लोकांची सेवा करणार आणि लोकांची सेवा करण्याचं व्रत आम्ही घेतलेलंच आहे। वैभव नाईकाने जे आमच्यासाठी सीट दिलेली आहे उमेदवारी, ती आम्ही सार्थकी लावणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।